ते समजलं पाहिजे ते रिडिंग वगैरे समजते म्हणा. दादू घाट आला तर पैसे भरून द्यायला लागते, कोणाला जास्त गेलं कमी गेलं तर नाही का. हा तेव्हाच कापून घेते जेवायचे तेव्हाच. तुझा तेला बघ, माझा चेहरा बघू. आले हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आज सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आता मला जायचं आहे लग्नाला. तर सगळ्यात आधी आम्ही गेलो पेट्रोल पंपावर, कारण कुठे पण जायचं असलं तर गाडीची टंकी फुल पाहिजे. तर मी चाललेली आहे खूप लांबच्या प्रवासाला. नातेवाईकाकडलंच अगदी जवळचं लग्न आहे. तर आमच्यासोबत आमचे नातेवाईक पण आहे गाडीमध्ये. तर 3 तास इकडनं आणि 3 तास तिकडनं असा बराच लांबचा प्रवास आहे. तर आज माझा ना तुम्हाला लग्नानिमित्त लांबचा प्रवास पाहायला मिळणार आहे. तर मी चाललेली आहे वणीला, मोठ्या वणीला, तिथली मुलगी आहे. तर चला आता मी चालली लग्नाला. तर बघा माझा लांबचा प्रवास. तर पावसाळा असल्यामुळे ना सगळीकडे असं हिरवं गार आहे सगळं. म्हणजे इतकं छान निसर्ग सौंदर्य आहे की पाहतच राहूशी वाटते. बघा किती छान हिरवं आहे ना सगळीकडे. तर म्हणून मी ना प्रवासाची तयारी केली. म्हणजे लग्न तर आहेच जवळचं, लग्नाला गेलं तर आपले सगळे नातेवाईक भेटतात, मित्रमैत्रिणी भेटतात. म्हणजे खूप दिवसांनी ज्या भेटीगाठी होत नाही त्या भेटीगाठी होतात. हेच तर कारण असते मूळ लग्नाला जाण्याचं. कारण की आपल्या भरपूर दूरचे नातेवाईक कधीही, आता बघा माझी 20 वर्षानंतरची मैत्रीण ह्या लग्नामध्ये भेटली. बघा असं जर आपण कुठे जात राहिलो, म्हणजे आवर्जून जर लग्नाला गेलो ना, तर खरंच आपल्या खूप साऱ्या अशा लोकांच्या भेटी होतात जे कधीही आपल्याला आतापर्यंत भेटलेले नसतात. आपल्या शाळे कॉलेजच्या जीवनातले मित्रमैत्रिणी, एकदाचं लग्न झालं की आपल्याला कोणी भेटत नाही. तर बघा आभाळ कसं छान असं भरून आहे. पण बरं झालं की पाऊस नाही आला, कारण आमचा एवढा लांबचा प्रवास होता आणि एकदाचा का खूप जोरात पाऊस आला तर मग ते गर्जन, विजा आणि प्रवासातनं खरंच मला खूप भीती वाटते विजांची. तर त्याच्यामुळं बरं झालं की आमचा प्रवास अगदी सुखमय झाला. आभाळ होतं, म्हणजे छान असं थंड वातावरण होतं, पण पाऊस नाही आला, त्यामुळं आमचा प्रवास अगदी सुखकर झालेला आहे. आपलं लग्न हिंगणघाटचं आहे का हे? नाही ना, आपण जाम लिहून राहिलो आता. म्हणजे आपण हिंगणघाट कडून नाही आलो ना. नाही आता आपण चाललो वरती. हा कुठचा पूल आहे हा? तर बघा बऱ्याच वर्षानंतर मी या भागामध्ये आली. तर हा आहे जाम चौरस्ता आणि इथे अगदी रोडवर, म्हणजे बायपासवर आहे ना, छान असं हल्दीरामचं रेस्टॉरंट आहे. तर म्हटलं चला, आम्ही घरून ना काहीच खाऊन नाही निघालो. तर म्हटलं चला आता आपण इथे छान असा नाश्ता करावं, कारण घरी जर करत बसलं नाश्ता वगैरे तर मग ना तो वेळच होते आणि 11 वाजताचं लग्न होतं. तर आता लग्न तर आम्हाला मिळणार होतं नाही मिळणार होतं माहीत नाही, तसे लग्न तर काही वेळेवर लागत नाही. तर म्हटलं घरी मी काहीच नाही बनवलं आणि आता आम्ही थांबलो इथे हल्दीरामच्या हॉटेलमध्ये. तर खरंच हॉटेलनं इतकं छान होतं, अरे बापरे, म्हणजे खरंच खूपच मस्त होतं. इतकी स्वच्छता आणि टॉयलेट बाथरूम तर तुम्ही काही विचारूच नका. एकदम म्हणजे पार्लरमध्ये नाही राहत एवढे सारे आरसे त्या बाथरूममध्ये एकदम एंट्रीवरच लावलेले होते. म्हणजे बाया वगैरे तयारी करतात ना, तर खरंच छान वाटत आहे हॉटेल. छान वाटलं इथे, चांगलेच राहते. भाऊ तू कुठं आला? दही पुरी आहे, पावभाजी, शाही कचोरी आहे. सगळ्या डोसा. दादा तुला का पाहिजे रे? तुला पावभाजी पाहिजे?
काय पाहिजे हां पावभाजी म्हणते, पावभाजी. पावभाजी पाहिजे. आम्ही घरीच तर खाल्ली पावभाजी. समोसा चाट आहे पुन्हा. मला डोसा. तुला तुला का पाहिजे? छोले कुलचे आहे. तुला का पाहिजे सांग. छोले कुलचे आहे. दही वडा आला. वेगळंच काहीतरी दिसत आहे. काय तो गरम असेल. अरे पाव वेगळे आहे, छान आहे. छोले भटुरे कोणी सांगितले? 1 रुपयात मिळते सवलत. आ दादू ही पावभाजी तुझी आहे. ही पावभाजी आहे तुझी. आणि हे काय ते काहीतरी छोले कुलचे 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 कुलचे. तरीच तर म्हटलं ब्रेडमध्ये असा कसा फरक झाला बा. आणि हे छोले भटुरे कोण खाणार आहे? हां 1 2 3 4 झाले. 2 यायचे आहे. छोले कुलचे आमच्या दादूने घेतला. काय रे दादू घेतला तू? पावभाजी. डोसा पण आला. चाल इथं खेळायचं नाही, लग्न सापडलं पाहिजे. काय नाही 2 वाजता जाऊ आपण. आता आम्ही इथे हायवेवर थांबलेलो आहे आणि छान असा नाश्ता केला. मस्त हल्दीरामचं हॉटेल होतं. छान स्वच्छता एकदम, म्हणजे बिलकुल चांगला हॉटेल आहे हे हल्दीरामचं. तर नाश्ता झाला. आता आम्ही निघतो समोरच्या प्रवासाला. बघा छान झाड आहे मस्त. आता आम्ही आधी चाललो वरोरा. आता आम्ही चाललो आधी वरोऱ्याला, त्याच्यानंतर वनी. छान मस्त असं हिरवं हिरवं आहे सगळीकडे. आपण जुलाले चालले. आपण जेवायला चालले होते. लग्नात जेवण मिळतेस ना. तुझं बोट येत आहे ना, तू कॅमेऱ्यावर बोट नको ठेवू ना. खाली बस. मला लग्नाला दिसलं होतं. त्याला झाडं लावायची असं ना. मेटेडर मध्ये झाड आहे ना. तर पावसामुळे सगळीकडे असं हिरवं हिरवं गार वातावरण होतं बघा. धरतीनं अशी म्हणजे हिरवी हिरवीगार असं वाटतं की तिनं छान अशी हिरवा शालू नेसला. तर बघा ह्या रोडनी आहे ना कागदी फुलांचे एवढे सारे झाडं होते की म्हणजे कॅमेऱ्यात काय घेऊ आणि काय नाही असं वाटलं होतं मला. बघा आभाळ पण बघा किती असं भरून भरून आहे, काळा काळा आभाळ. पण पाऊस नाही आला, ही देवाची कृपा बघा. खूप सारे ना कागदी फुलांचे झाडं. आपल्या इकडे ना आपण लावलं तर कागदी फुलांच्या झाडांचा वेल जातो, पण ह्या रोडनी बघा छान ते मधामधात हिरवे झाडं आणि कलरचे कागदी फुलांचे झाडं. म्हणजे इतकं निसर्ग सौंदर्य होतं ना की म्हणजे पाहतच राहूशा वाटत होतं. वेगळंच वाटत आहे वरोरा. वनी असा इकडं दाखवला बा. तर बघा ह्या एरियामध्ये मी 30 वर्षानंतर आली. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा ना आमची सर्व्हिस होती इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये वनी वरोरा येतो आणि ह्या वनीवरूनही एकदम असं म्हणजे आदिवासी गावात आमची ट्रान्सफर होती, कारण आश्रमशाळेमध्ये होते हे. तर ह्या वनीवरूनही लहान पांढरकवडा म्हणजे आणि अजून काही अडकुली काहीतरी असं गाव, मला गावाचे नाव पण आता बरोबर येत नाही. हसण्याला एकच गावं होते. तर तिथपर्यंत बसने जायचं आणि मग नंतर तिकडे पायदळ जायचं. तसा खूप सारा लांबचा प्रवास होता आमचा.
होने में हिंदी मराठी मिक्स होने में। स्कूल नहीं गया क्या तू आज? नहीं, क्यों? आज छुट्टी है। ते आज हाँ, त्या त्याची दिसली त्याची दजीले मला हाय करणं. हाय दादी। अरे इथं पराठे किती मस्त झाली. पराठे आहे का सोयाबीन आहे तर कुठे पराठे? हे इकडं आहे. ते दिसत भी नाहीये। हे काय रे? पराठीच आहे का? वरती आली मस्त आहे ना. हे बघ, अरे दादाची लंगला पण नाही आलोय, दादाची लंगला पण नाही आलं. नंदावं लागते का? अच्छा. इकडं बळाच आहे आपल्याला. येऊन का? नाही, मी या पण नाही गलती करूंगा. बघा 30 वर्षानंतर बराच बदल झाला इकडे. आता ना नुसते सिमेंटचे रोड दिसत आहे मला. जेव्हा माझी म्हणजे जेव्हा आम्ही इकडे राहत होतो, आमची पोस्टिंग होती इकडे, तेव्हा दोन्ही साईडनी घनदाट झाडं आणि मधून छान असा बसचा रस्ता. खरंच मस्त वाटायचं. पण आता जिकडे तिकडे जंगल तोडून झाडं तोडून नुसते सिमेंटचे रोड बनवलेले आहे. तर जे काही निसर्ग सौंदर्य होतं ते ना या शहराचं गायबच झालेलं आहे. आता विचार वणी जायचं होतं. हो, बस कोणतं सभागृह आहे? विराणी फंक्शन विराणी हॉल. function. इथून जा तुम्ही लेफ्ट साईड डाव्या हातावर जा. हा, तिथे आपला शिवाजीचा पुतळा येईल. हा, हा? हा. तिथून डाव्या हातावर टर्न करा. बरोबर. हा? हा. शिवाजीचा पुतळा डाव्या डाव्या हातावर सरळ मग थोडस समोर गेलं का विचारत येतं. हो. पहिला मग चौक सोडून द्यायचं, दुसऱ्या चौकात ते विरान टर्नच आहे. ठीक. परत सरळ सरळ गेलं ना हो. इथून समोर जायचं हो. आता. समजलं. ठीक आहे, थँक्यू. समोर आलो बघा. रस्ता विसरलो होता आपण. तर आम्ही ना इथे रस्ता विसरलो. म्हणजे आम्ही वणीला न जाता चंद्रपूर मार्गे लागलो होतो. तर मग इथे आम्ही त्या लोकांना रस्ता विचारला. तर बघा इतका सारा म्हणजे बदल झाला, त्याच्यामुळं काहीच कळलं नाही की कुठे रस्ता जातो आणि कुठे नाही. तर हे असं असते. बऱ्याच वर्षानंतर या शहरामध्ये आलो तर बराच बदल झालेला आहे. खरंच खूप बदल झालेला आहे. म्हणजे जे काही निसर्ग सौंदर्य होतं ते झाडं झुडं अगदी म्हणजे ना नाहीशेच झालेले आहे. तर चला आता आम्ही तर शिवाजी महाराजांचा पुतळा शोधत चाललो. तर आता समोर आहे शिवाजी महाराजांचा पुतळा. महाराज भरपूर प्रसिद्ध होते इकडे. हे बघ गाव, हां, हंबा हंबा. खूपच आतमध्ये आहे हा हॉल आहे ना. वस्तीत आहे. वस्तीत आहे. लग्न लागलं असं नाही. लागलं असं. लागलं तर लागलं. 1 वाजला. फिरत चालू आहे का हे का नाही? हे तर अजान आहे. नाही बदल झाला वणी. आणि ते आपण त्या मयूर- मयूर मयूर. दुकानात येतो ते मयूर दुकान कुठं आहे? ते आपलं ते काय आता ओळखन का तो? बाबा आम्ही आमची पहिली पोस्टिंग इथंच होती ना. नाही बाई इथं समोर नवरदेव आहे. आता तो होय नेमका कुठला तर माहित नाही. होय ना. होय आपलाच. होय आपलीच तर बराच आहे. आपलीच अजून दहाचीच आहे लोकं. पोचायचीच आहे अजून. आपण बरोबर टाईमशी आलो.
काका हे नाही. हे आहे ना ह्या आपल्या कोण आहे ह्या? हे आहे का पत्नी? हे आपला भीमराव हे आहे मुंगले. हा विक्रम काका आहे इथं उभा. अच्छा हो नाही तर अच्छा गणवीर आडनाव आहे ना. पार्किंग आतमध्ये आहे का काय आहे का? आहे आतमध्ये नाही आहे इथंच आहे पार्किंग. टू व्हीलर आहे फक्त आतमध्ये 2 व्हीलर दिसत आहे. पोचलो बाबा एकदाच. पहिले दुकान घ्यायला लागलं. इथंच ठेवतो. मी ते वाजत आहे. थंडी वाजत आहे. हॅलो हॅलो कॅनल आपण चाललो घरी. तिथे लागलं पिझ्झा निघलं मग छान लागलं होतं. आपण दमरू बी घेतले नाही म्हणे. आपण घरी चाललो. बाय. तर चला लग्न आटोपलं, जेवणं झाले आणि आता आम्ही निघालो आमच्या गावाला. कारण संध्याकाळ पण होणार होती. आणि आता इथे नंदोरी गाव म्हणून लागलं मधामध्ये. तर आम्ही इथे चहा पिण्यासाठी थांबलो आणि छान असं थंडगार वातावरण होतं. सोबतच असा गरमागरम चहा पिण्याची खूपच अशी वेगळी मजा असते. तर इथे हे ना अगदी म्हणजे रोडवरच चहाची टपरी आहे. असं काही खूप मोठं हॉटेल नाही आहे इथे. तर बघा असा गरमागरम चहा आला आणि सगळ्यांनी आम्ही मस्त असा चहा घेतला. हे नाही पार्लेजी घी असून ना मारले किंवा मग तो असं ना ते कमी गोडवाला. इथं कुठं काजूवाले जे भेटते ती का असं ना असं कोणते पाहिजे? बिस्किट पुड्या पुन्हा नाही आहे. हेच देऊ. झाले का दादू बिस्किट खाऊन? हा झाले. एखादी भेटला खतरनाक का काढते वर. अरे पाच एवढं छान ते तो अशी म्हणजे चांगली बांधून राहते केस. हा चहा नाही पेत ना मग राहू दिला तर कशाला पिते. तुला कोण पी म्हणते घेऊन दे. आणा ना पान साधं असं आणा बाबा. ते मसाल्याचं नाही असं मी पिंडू साधं पाहिजे हे याचं नाही पाहिजे बाबा. कोण नाही खात पान का खर्रा होय का खात नाही. ए तू चहा नाही पित म्हणे ना. तोंड पुसून टाक. हात वरून वाहनं जाते. वरून वाहनं जाते. हो. वरून वाहनं जाते. हिंगणघाट खूप डेव्हलप झाला आता आहे ना. आपली वर्धा नाही झाली तेवढी. हायवेवर आहे. इकडून हे हैदराबाद वगैरे रोड जाते ना.
तर चला, मस्त असा चहा पाणी झाला आणि आता आम्ही निघालो आमच्या गावाकडे. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा. तर चला, बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.